बातमी रायगडमधून महाड क्रांतीच्या शताब्दी वर्षाची सुरुवात आता मुंबईतून होते आहे। 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चौदार तळ्यावर उभा केलेल्या समता संग्रामाला पुढील वर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहेत। या पार्श्वभूमीवर चौदार तळ्यातील विद्रोहाचं प्रतीक म्हणून ओंझळभर पाणी मुंबईतील आझाद मैदानाजवळील पत्रकार भवनामध्ये आणण्यात आलं। समान संधी अभियान आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानं महाड क्रांती शताब्दी वर्षानिमित्त ओंझळभर पाणी समारंभ पार पडणार आहे। माणसात जातीवरून फूट पाडली जाते, माणूस माणसापासून दुरावला जातोय। या काळात पुन्हा एकदा अशा आंदोलनाची गरज आहे, समतेच्या आंदोलनाची गरज आहे। माणसाला माणसाचे सगळे अधिकार बाबासाहेबांनी मिळवून दिले, ते अधिकार आता जात आहेत की काय अशी वेळ आलेली आहे। आणि त्यावेळी आपण सगळ्यांनी उभं टाकलं पाहिजे। आणि हे शताब्दी वर्ष जे आहे चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचं, ते खऱ्या अर्थानं साजरं केल्यासारखं होईल जर हे प्रतिक्रांतीचं वादळ आपण थोपवू शकलो तर। मला असं वाटतं निश्चितपणे जर 100 वर्षांमध्ये आपण एवढं अंतर चाललोय, याच्या पुढे निश्चितपणे आपण चालत आलो तर आपण याच्या पुढे कदाचित दौडही लावू, खूप मोठ्या वेगानं आपण निश्चितपणे जाणार आहोत। कारण मागे वळून जर आपण पाहिलं तर आपण कुठं होतो आणि आता कुठे आहोत। म्हणजे त्यावेळेला अस्पृश्यता होती, ती कायद्यानं गेलेली आहे। आता कायद्यानंच नाही तर आता मानसिकतेनंही जाईल, याच्यासाठी आपण प्रयत्न करणार होतो। पुढचं वर्षभर हे 100वे वर्ष म्हणून आपण साजरी करणार आहोत। सध्याचा काळ हा माती भडकवण्याचा आहे, परंतु जोपर्यंत हृदयात भीमाची घटना आहे तोवर हे सक्सेस होणार नाही। आणि म्हणूनच मुंबई मराठी पत्रकार संघाने हा प्रकल्प पुढे नेला की येणारं वर्ष जे आहे आपण शताब्दी वर्ष म्हणून म्हणतोय। आणि या शताब्दी वर्षात विविध उपक्रम जे आहेत ती माणसातली माणुसकी कशी जागवता येईल आणि ती कशी टिकवता येईल, कशी वृद्धिंगत करता येईल, यासाठीच हा प्रयत्न असेल।